जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी आलो आहे ना पुन्हा एकदा नाशिकला आलो आहे. नाशिकला आलो आहे तर थोडा एक फेरफटका मारायला म्हणून निघालो आहे. नाशिक पंचवटी या ठिकाणावर तर इकडची थोडी बहुत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. तर जुन्या काळातली घरं वगैरे आहेत, तर पंचवटी आहे, परत काळाराम मंदिर, असे 2-3 ठिकाणी मी व्हिजिट करणार आहे. मी आलो आहे गोदावरी. अनिल अंकल गोदावरी हे अनिल अंकल आहेत, माझ्या अंकल आहेत, त्यांच्यावर आलो आहे. तर मी आज थोडी वेळ यांच्यातून माहिती घेणार आहे. गोदावरी जेव्हा पावसाळ्यावर होतं फुल भरून येते नाही नदी, पूर्ण पावसामध्ये बघू शकता ही नदी आहे ना, ती पूर्ण काटा पण भरून येते. या जे कलर दिसतो ती पण भरलेली आहे. ही नाशिकची गोदावरी नदी आहे. त्या साईडला रामकुंड वगैरे आहेत, हे बघू शकता. इकडे किती मोठी आहे बघा. अच्छा, तिकडे संत गाडगे महाराज पण आलेले आहेत. आपण तिकडे पण जाऊया. तुम्हाला नदीचा भाग दाखवतो मी. बघा, पावसामध्ये पूर्ण पाणी भरतं या नदीला. वरती या रस्त्यावरती पाणी येतं इथे. तर संत गाडगे महाराज आले होते, तिथं पण आपण भेट देऊया. मित्रांनो, आता मी आलेलो आहे संत गाडगे महाराज. हे बघू शकता तुम्ही, संत गाडगे महाराज यांचा फोटो आहे. अशा प्रकारे त्यांची या धर्मशाळेची एक बाजू बघितलेली आपण. आता आपण दुसरी बाजू पण बघूया गेटच्या बाहेर गेल्यानंतर. मित्रांनो, ही ती जागा आहे. इथे जेवण वगैरे गोरगरिबांना, अपंग, वंचित अशा प्रकारे इथे गोरगरिबांना जेवण दिलं जातं. त्यांच्या सुखसोयी इथे या ठिकाणी केल्या जातं. हा त्यांचा मेन गेट आहे धर्मशाळेचा. तुम्ही समोर बघू शकता, इथे त्यांचं निवासस्थान आहे. आणि असं त्यांची आतली बाजू आहे. मी आतमध्ये काय गेलो नाही, तर तुम्हाला बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बघू शकता.
मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे. मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे संत गाडगे महाराज राहायचे, बघू शकता तुम्ही. आणि हा त्यांचा स्टाफ आहे. आतमध्ये जे लोकांची सेवा करतात त्यांचा तो स्टाफ आहे. अशा प्रकारे संत गाडगे महाराजांचा पुतळासुद्धा बनवण्यात आलेला आहे इथे. हे तिथल्या लोकांच्या राहण्यासाठी सुखसोयी केलेल्या आहेत तिथे आश्रमामध्ये, बघू शकता. आणि मित्रांनो, आता आपण जाणार आहोत काळाराम मंदिर बघण्यासाठी. तर चला आपण काळाराम मंदिराची भेट घेऊया. मित्रांनो, मी अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी अस्पृश्यांनासुद्धा इथे मंदिरामध्ये वगैरे जाण्याची बंदी होती. सन 1930मध्ये 2 मार्च 1930मध्ये काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी पण प्रवेश झाला पाहिजे मंदिरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी. ते हे काळाराम मंदिर आहे. या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला होता. तर त्या ठिकाणी आलेलो आहे मी. इथे आल्यानंतर तुम्हाला पहिले ना शूज काढावं लागतील पाठीमागे शू रँकमध्ये. शूज काढून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता. अस्पृश्यांना सुद्धा या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता. तर चला आपण बघूया आतला परिसर कसा आहे तो. मित्रांनो, काळाराम मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे. हा बघू शकता किती जुना दरवाजा आहे तो. चला आतमध्ये जाऊन आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. आणि काळाराम मंदिर हे कसं प्रकारे आहे आणि याला काळाराम मंदिर असं का नाव ठेवण्यात आलं ते पण आपण बघूया. मित्रांनो, काळाराम मंदिर सत्याग्रह हा 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर या ठिकाणी केला होता. कारण हिंदूंमध्ये काही मोठ्या जातीच्या लोकांना फक्त प्रवेश होता, परंतु त्यावेळी दलितांना मंदिराचा प्रवेश नव्हता. या सत्याग्रहामध्ये 15,000 गरीब दलित होते आणि काही महिला भरपूर संख्येने उपस्थित होते. आणि हा संघर्ष मित्रांनो 5 वर्ष 11 महिने 7 दिवस असा सुरू होता. या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दादासाहेब गायकवाड, सहस्रबुद्धे, देवराव नाईक, D.V. प्रधान. या प्रसंगाला आता 92 वर्षे उलटली आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे. फक्त सनातनी हिंदूंना जागं करण्यासाठी नव्हे तर त्याचवेळी सत्ताधारी इंग्रजांनाही जागं करण्यात यावं. त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930ला सुरू झाला आणि पुढची 5 वर्षे तो सत्याग्रह चालूच होता. मित्रांनो, नाशिक पंचवटी हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790मध्ये बांधले आहे. अशा प्रकारे हे काळाराम मंदिर आहे. तुम्ही हे बाहेरून बघू शकता. मित्रांनो, नक्कीच जर तुम्ही नाशिकच्या ठिकाणी आलात तर या काळाराम मंदिराला नक्कीच भेट द्या.
आतमध्ये जाऊन आलेलो आहे मी, काळाराम मंदिरला भेट दिलेली आहे. मित्रांनो, काळा मंदिरला आतमध्ये जाऊन आल्यानंतर बाहेरच्या साईडनं आलात तर तुम्ही ही पाठची बाजू बघू शकता. ही अशा प्रकारे आहे. आता आपण जाणार आहेत गंगा नदीच्या बाजूने, कारण हा रस्ता सरळ खाली गेला तर 2 मिनटाच्या अंतरावरती गंगा नदी आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, खूप जुन्या काळातल्या ह्या बिल्डिंग आहेत, घर आहेत, पेशवेकालीन आहेत. 100 वर्षापेक्षा पण जास्त जुन्या ह्या लाकडाच्या अशा ह्या इमारती आहेत. हे बघू शकता. काळा नंबरच्या बाहेरच्या गेटने आलात तुम्ही तर खाली गेल्यानंतर हा सरळ खाली गंगा नदीला जाऊन भेटतो. तर मी हा तुम्हाला तिकडचा पण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता किती जुनी घर आहे ती, पेशवेकालीन. मित्रांनो, तुम्ही खालच्या साईडला आलात तर तुम्हाला या उजव्या हाताला हे काही जुन्या काळातील मंदिर आहेत, हे पण तुम्ही बघू शकता. आणि खाली आपण गेल्यानंतर गंगा नदी आहे. ही पावसाळ्यामध्ये खूप पाणी वरते या साईडला. रस्त्यावरती सुद्धा पाणी येऊ शकतं. आणि हा पूर्ण परिसर आहे पाण्याखाली जातो मित्रांनो. अक्षरशः तुम्ही न्यूजमध्ये किंवा बातम्यांमध्ये बघता इकडचा परिसर. हे पूर्ण देवळं आहेत ना, पूर्ण पाण्याखाली जातात. अशा प्रकारे गंगा नदी आहे. बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते. आजूबाजूची अर्धी घरं, दुकानं ही पाण्याखाली जातात. ब्रिजसुद्धा पाण्याखाली जातो. तर अशी ही गंगा नदी. कसली मदर इंडिया पिक्चर सुंदरचा. अच्छा अच्छा अच्छा. ती ना हां हां. हे इकडे ते दाखवतो. रामकुंडाच्या जास्त दिली होतं. नीलकंठाचं मंदिर आहे. मदर इंडिया या सगळ्या जुन्या वास्तू आहेत त्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात. या ठिकाणी मदर इंडिया मूवी होती ते ह्या ठिकाणी शूट झालेले आहे. हे जे बघता ना तुम्ही, इथे मदर इंडिया पिक्चरची शूटिंग झाली आहे तेव्हाच्या काळामध्ये. आणि हा परिसर पूर्ण आहे ना मित्रांनो पाण्यामध्ये, पावसाळ्यात हे अर्धी मंदिरं पाण्याखाली जातात, काही दिसत नाही. मदर इंडियामध्ये ही शूटिंग घ्यायची होती त्या झाडाची. जे गोलाकार दिसतं ना ते पण पाण्याखालीच असतं जेव्हा भरती येते तेव्हा. इथे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. चार्जेस आहेत त्या बोटिंगचे. इथे बोटी लागलेल्या आहेत. मला ॲक्च्युली काळाराम मंदिर वगैरे बघायचं होतं, ते बघितलं आणि मी आलो तर बाजूला लागूनच आहे ते सगळं ठिकाण. तेव्हा किती पेशवेकालीन या जुन्या काळातील मंदिर आहेत. आणि हे ते मंदिर आहे मदर इंडिया पिक्चरची शूटिंग झाली होती ते, नरगिस आणि सुनील. बघू शकता परिसर हा पूर्ण पाण्याखाली जातो. काळाराम मंदिरला भेट दिल्यानंतर मी खाली आलो. इथे बाजूलाच आहे ते पण, ते गंगा नदी वगैरे आपण बोलतो आहे. पावसामध्ये फुल भरलेलं असते ते. नाशिक सरळ आल्यानंतर असं वाटतं काही ठिकाणी बऱ्याच अशा पुरातन काळी वस्तू आहेत त्या बघण्यासाठी इथं आलो. त्याचं नाव ठेवून ते इथे लावलं. तो घंटा जेव्हा पाणी वाढायचं तर तेव्हा ते लगेच संकेत यायचे का आता पाणी नाही वाढलं. बरोबर. लगेच आजच्या लोकांकडे सांगा तो अजून ते नाव आहे त्याचं. पेशवेकालीन घर आहे ती, सगळे लाकडाचीच घर आहे अजूनही आहेत.
तर काळाराम मंदिर आणि पंचवटीचे 2-3 ठिकाण तुम्हाला जे सांगले गेले काही जुन्या काळातली घरं आहेत ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.